यानंतर जळगावातील एक बातमी सविस्तर पाहणार आहोत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी गुजरातमधील सारंगपूर इथल्या कष्टभंजन हनुमान मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। तर कष्टभंजन हनुमान स्वरूपातील गणेश मूर्तीच्या माध्यमातून गणेश भक्तांना कष्टभंजन हनुमानाचं देखील दर्शन घडणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून खरं तर विविध देखावे आराखडे सादर केले जातात आणि या देखाव्याच्या माध्यमातून खरं तर दरवेळी काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न जो आहे हा सार्वजनिक मंडळाचा असतो। एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने खरं तर यावेळेस गुजरातमधील सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमानाचं प्रतिकृती ही साकारण्यात आलेली असून भाविकांना खरं तर सारंगपूर येथील हनुमानाचे दर्शन व्हावे, कष्टभंजन हनुमानाचे दर्शन व्हावे या हेतूने खरं तर यावर्षी शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने ही भव्य अशी गणरायाची मूर्ती जी आहे ही साकारण्यात आलेली आहे। या मंडळाचे अध्यक्ष वरुण इंगळे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने खरं तर आपली संकल्पना होती आणि यावर्षी कितवं वर्ष आहे आपण ही जी मूर्ती जी आहे सादर केलेली आहे? दरवर्षी आम्ही नवीन संकल्पना आरासच्या माध्यमातून घेऊन येतो। इथून जवळजवळ हजारो किलोमीटर लांब कष्टभंजन मंदिराचं मंदिर आहे, पण कष्ट हरणारा जो हनुमानजी आहे त्या ठिकाणी आपला भक्त वर्ग जाऊ शकत नाही आणि इथेच आम्ही भुसावळ शहरामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना, भुसावळ शहरातल्या लोकांना इथे ही प्रतिकृती बघण्यासाठी आम्ही तयार केलेली आहे, जेणेकरून प्रत्येकाला त्या मंदिराचा इथे आभास झाला पाहिजे असा आमच्या मंडळातर्फे हा विचार आहे। खरं तर प्रामुख्याने हे जे कष्टभंजन हनुमानाच्या स्वरूपाची मूर्ती जी आहे ही साकार करण्यासाठी किंवा हे संपूर्ण देखावा साकार करण्यासाठी किती दिवस लागले, किती कारागीर खरं त्यावरती काम करत होते? सुमारे जवळजवळ 45 दिवस या प्रतिकृती बनण्यासाठी लावलेले आहे। 10 दिवस कारागीर वेस्ट बेंगॉलमधून आलेले आहेत आणि दिवस रात्र त्यांनी हे काम केलेलं आहे आणि पर्यावरणपूरक जेवढं साधता येईल तेवढं मंडळाने त्याची काळजी घेतलेली आहे। मागच्या वर्षी आम्ही जे अयोध्याची प्रतिकृती केली त्याचं आमच्याकडे जे काही साधन होतं त्या साधनामधून बऱ्यापैकी प्रतिकृती तयार झालेली आहे। रामाचं सामान हनुमंताला वापरलं त्याच्यापेक्षा बजरंगबलीला आनंद असूच शकत नाही, आमचा असा विचार होता। म्हणून मागच्या वर्षी जी अयोध्येची प्रतिकृती होती त्याचंच हे फलित आहे आणि त्याच्यात जो सामान आहे त्याच्यातून आमची ही प्रतिकृती सादर झालेली आहे। नक्कीच ज्या पद्धतीने गुजरातमधील सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान या ठिकाणी खरं तर महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी जात असतात। मात्र ज्या भाविकांना खरं तर हे दर्शन शक्य होत नाही त्या भाविकांना या कष्टभंजन हनुमानाच्या स्वरूपातील गणेश मूर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी कष्टभंजन हनुमानाचे दर्शन होणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।